अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय येथील डे केअर युनिटमध्ये दर महिन्याला 150 ते 160 थॅलेसेमिया ग्रस्त रुग्णांना आवश्यक रक्ताचा पुरवठा केला जात असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे। थॅलेसेमिया ग्रस्त रुग्णांमध्ये लाल रक्तपेशी तयार होत नसल्याने त्यांचे जीवन हे बाहेरील रक्तावरच अवलंबून असून काही रुग्णांना दरमहा रक्त चढवावं लागत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे। त्यामुळे थॅलेसेमिया ग्रस्त रुग्णांचे लाईफ खूप कमी असून 35 ते 40 वर्षांपर्यंत हे रुग्ण जिवंत राहू शकतात। थॅलेसेमिया हा आजार अनुवंशिक असून आई वडील दोघेही या आजाराचे वाहक असतील तर त्यांच्या पोटी जन्माला येणारं बाळ हे थॅलेसेमिया ग्रस्त असल्याची शक्यता अधिक असते। त्यामुळे या आजाराबाबत जनजागृती होणं आवश्यक असल्याचंही रुग्णालय प्रशासनाने सांगितलंय। थॅलेसेमिया हा एक अनुवंशिक आजार आहे। हा जन्मापासून मुला किंवा मुलींना होत असतो। यामध्ये भेदभाव नसतो, कोणालाही होतो। तर या आजारामध्ये मुलांचं स्वतःचं रक्त तयार होत नाही, त्यामुळे त्याला सतत रक्त संक्रमण किंवा रक्त देऊन जगवावं लागतं। प्रत्येक वेळेला रक्त दिल्यामुळे त्याच्या शरीरात बाहेर दुसऱ्या व्यक्तीच्या रक्तामुळे शरीरामध्ये लोहाचे प्रमाण वाढते आणि हे लोहाचे प्रमाण कमी करण्यासाठी आपण औषधोपचार करत असतो। आज 8 मे आहे, जागतिक थॅलेसेमिया दिवस आहे। आज हेमॅटॉलॉजी डे केअर सेंटर जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे आजपर्यंत 459 थॅलेसेमिया मेजरचे रुग्ण नोंदवले गेले आहे। हे सेंटर फेब्रुवारी 2013 पासून कार्यान्वित झाले आहे। त्या दिवसापासून आजपर्यंत 459 थॅलेसेमियाचे रुग्ण निदान होऊन त्यांचे उपचार आमच्या सेंटरतर्फे सुरू आहे। त्यापैकी सरासरी 150 ते 160 रुग्णांना दर महिन्याला रक्त या सेंटरमार्फत लावण्यात येते आणि जे लोहाचं प्रमाण वाढलेलं असतं ते प्रमाण कमी करण्याकरता आपण त्यांना औषधोपचार देत असतो। या रुग्णांना रक्तपेढीतर्फे रक्त मोफत मिळते। आपल्या अमरावती शहरामध्ये खाजगी रक्तपेढ्या 2 आहेत, त्यांच्याशी पण आम्ही प्रत्यक्ष भेटून या रुग्णांना मोफत रक्तपुरवठा कसा होईल हे पाहतो। त्यानुसार त्यांना मोफत रक्तपुरवठा होतो। जे औषधी आहे लोह कमी करण्याच्या त्या अत्यंत महागड्या असतात, त्या पण आपण रुग्णांना मोफतमध्ये दर महिन्याचा औषधाचा डोस देत असतो। संपला की पुन्हा त्यांना मध्यंतरी रक्त लावताना जेव्हा येतात त्यांना औषधे देतो।